Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar. Today we are continue our subject of human resource management. In today's lecture, we have discussed the process of human resource planning. Okay. In today's lecture, we have discussed the process of human resource planning. In previous lecture, we have already discussed the concept of human resource planning, need for human resource planning, and objectives of human resource planning, and problems in human resource planning. So today's lecture we have discussed the process of human resource planning. आज आपण या लेक्चरमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये जे काही ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग केली जाते, मग हे प्लॅनिंग करताना जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेसमध्ये जे काही स्टेप्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर फर्स्टली आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काही कन्सेप्ट डिस्कस केले आहे. तर ह्युमन रिसोर्स, ओके, ह्युमन रिसोर्स आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असेट फॉर एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. कोणत्याही टाईपची बिझनेस ऑर्गनायझेशन असो, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची मेन असेट म्हणजे ह्युमन रिसोर्स होय. In order to maximum benefit of the available human resources, an organization must have a human resources planning process. Okay, and human resource planning is a continuous process that should carry out by the human resources department of an organization to ensure systematic planning to accomplish maximum benefits from the available human resources. And the process of human resources planning ensure the creation of the best fit of the employees to the job roles as well as to the organizational culture. This helps the organization to operate without any manpower surpluses or shortages in the organization. कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी ह्युमन रिसोर्स हा सर्वात इम्पॉर्टंट अशी एक असेट असते. त्याचबरोबर जो अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स आहे तो जास्तीत जास्त त्यांचा फायदा ऑर्गनायझेशनसाठी करून घेण्यासाठी, ऑर्गनायझेशनचे काही ऑब्जेक्टिव्ज असते ते टाईम टू टाईम फुलफिल करता यावेत यासाठी या ह्युमन रिसोर्सचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी या बिझनेस ऑर्गनायझेशनला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करावे लागते. आणि या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करण्यासाठीची एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ती गरजेची असते. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग प्रोसेस ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, ह्युमन रिसोर्सचे जे प्लॅनिंग केली जाते आणि ते प्लॅनिंग करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, जी ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या पद्धतीने प्लॅनिंग काळजीपूर्वक प्लॅनिंग करून त्यांचा जास्तीत जास्त वापर ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करण्यासाठी करून घेतला जातो. यासाठी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे ती महत्त्वाची ठरते. प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, ओके, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे त्याची हेल्प ही जे काही एम्प्लॉईज असतात ते ज्या त्या जॉब पोझिशनसाठी एम्प्लॉईज सुटेबल आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी व ऑर्गनायझेशनची जी काही कल्चर आहे ते कल्चर देखील निश्चित करण्यासाठी देखील हेल्पफुल ठरत असते. हे ऑर्गनायझेशनला ह्युमन रिसोर्सचं सरप्लस म्हणजे काय, जास्त व शॉर्टेजेस म्हणजे कमतरता देखील भासू देत नाही. आता ह्युमन रिसोर्सचं प्लॅनिंग केल्यामुळे काय होते तर आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स किती आहे हे फाइंड आउट करता येते. मग इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ह्युमन रिसोर्सची किती आवश्यकता आहे, त्याचबरोबर फ्युचरमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज ऑर्गनायझेशनला करायचे असतील त्यांची जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते फुलफिल करण्यासाठी ह्युमन रिसोर्सची किती आवश्यकता आहे, मग त्यांची कमतरता भासू नये किंवा तो जास्त पण होऊ नये यासाठी या ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करावे लागते. आणि प्लॅनिंग करण्यासाठी ही प्रोसेस अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधून जो ह्युमन रिसोर्स आहे तो जास्त देखील होत नाही आणि त्याची कमतरता देखील त्या ऑर्गनायझेशनला होऊ देत नाही. मग जेवढा पुरेसा आहे तेवढाच व उपयोगी क्वालिटेटिव्ह ह्युमन रिसोर्स मिळवण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी व ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते टाईम टू टाईम ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी ही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे ती इम्पॉर्टंट ठरते. लक्ष द्या, ह्युमन रिसोर्स जी काही प्लॅनिंग आहे, जे प्लॅनिंग केले जाते त्याची काही प्रोसेस आहे त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट अशा 8 स्टेप्स इन्क्लूड आहेत. ओके,
या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये 8 स्टेप्स इन्क्लूड आहेत. मग ती फर्स्ट स्टेप्स कोणती आहे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची? ती ॲनलायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीज. ओके, फर्स्ट स्टेप्स of human resource planning. First is analyzing the corporate and unit level strategies. Second is demand forecasting of the overall human resource requirement. Third is supply forecasting. Then fourth steps are estimating the net human resource requirements. Then action plan for redeployment, redundancy, retrenchment. Then forecast future supply from all the sources. Next is action plan for outsourcing, recruitment, etc. And last steps in process of human resource planning, it is modify the organizational plan and strategy. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये अशा 8 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत आणि त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा या स्टेप्स आहेत या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये. नाव लेट्स सी वन बाय वन. आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधील 4 स्टेप्स डिस्कस करणार आहोत. ओके, त्या म्हणजे ॲनालायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीज. सेकंड, डिमांड फॉरकास्टिंग ऑफ द ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. थर्ड स्टेप आर सप्लाय फॉरकास्टिंग आणि फोर्थ नंबरची स्टेप एस्टिमेटिंग द नेट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. तर या 4 स्टेप्स डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण ज्या रिमेनिंग स्टेप्स आहेत 4 ते डिस्कस करणार आहोत. तर रिमेनिंग राहतील त्या ॲक्शन प्लॅन फॉर रिडिप्लॉयमेंट, रिड्युडन्सी, रिट्रेंचमेंट. त्यानंतर फोरकास्ट फ्युचर सप्लाय फ्रॉम ऑल द सोर्सेस. नेक्स्ट इज ॲक्शन प्लॅन फॉर आउटसोर्सिंग, रिक्रुटमेंट एक्सेट्रा अँड मॉडिफाय द ऑर्गनायझेशनल प्लॅन अँड स्ट्रॅटजी. तर ह्या उर्वरित राहिलेल्या 4 स्टेप्स आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी द फर्स्ट स्टेप in process of human resource planning. The first steps are analyzing the corporate and unit level strategy. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील ही अत्यंत इम्पॉर्टंट आणि फर्स्ट स्टेप आहे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग शुड स्टार्ट विथ ॲनालायझिंग कॉर्पोरेट लेवल and unit level strategies. Okay, human resource planning should start with analyzing corporate level and unit level strategies. These strategies include expansion, diversification, mergers, acquisitions, reduction in operation, low cost and differentiation. Strategic implementation requires the production implementation, टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन, मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन अँड ह्युमन रिसोर्स इम्प्लिमेंटेशन. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसची सुरुवात ही कॉर्पोरेट लेवल अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीजने होत असते. ओके, द ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग प्रोसेस स्टार्ट्स विथ ॲनालायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीज. युनिट लेवलच्या आणि कॉर्पोरेट लेवलच्या स्ट्रॅटर्जीजचे विश्लेषण यामध्ये केले जाते आणि त्याची सुरुवात देखील यांचे ॲनालिसिस करण्यापासूनच होत असते. मग या स्ट्रॅटर्जीजमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे, लाईक एक्सपान्शन ऑफ द बिझनेस, डायव्हर्सिफिकेशन ऑफ बिझनेस किंवा मर्जर्स ऑफ बिझनेस, ॲक्विजिशन्स, त्यानंतर रिडक्शन इन ऑपरेशन, लो कॉस्ट अँड डिफरन्शिएशन. अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज या कॉर्पोरेट लेवल आणि युनिट लेवल स्ट्रॅटर्जीजमध्ये इन्व्हॉल्व आहेत. यामध्ये या काही स्ट्रॅटर्जिक आहे, या स्ट्रॅटर्जिक इम्प्लिमेंटेशनसाठी अनेक प्रयत्न केले जातात. मग स्ट्रॅटर्जिक इम्प्लिमेंटेशनमध्ये देखील अनेक गोष्टी रिक्वायर केल्या जातात. त्यामध्ये प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन, मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन अँड ह्युमन रिसोर्स इम्प्लिमेंटेशन अशा अनेक गोष्टी यामध्ये रिक्वायर केल्या जातात. फर्स्टली तुम्हाला प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय माहिती असणे आवश्यक आहे. सो प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन कशासाठी केले जाते, तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ही कस्टमर्सला प्रोव्हाइड करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केले जातात. मग जी काही प्रोडक्ट तयार केले जाते, ओके, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी हे प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन अत्यंत इम्पॉर्टंट असते. मग यामध्ये यूज द राईट फोरकास्टिंग मेथड,
अंडरस्टँड प्रोडक्शन कॅपॅसिटी, इम्प्लिमेंट बेटर इन्व्हेंटरी कंट्रोल अँड अवॉइड डिलेज विथ इक्विपमेंट अँड मशीन मेंटेनन्स. अशा अनेक गोष्टींकडे लक्ष या प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशनमध्ये दिली जाते की जी काही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही प्रोडक्ट तयार केले जाते मग त्याची कॅपॅसिटी किती आहे ते समजून घेण्यासाठी हे प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन अत्यंत उपयुक्त असते. त्यानंतर जी काय इन्व्हेंटरी आहे ती इन्व्हेंटरी कंट्रोल करण्यासाठी त्यांचे योग्य त्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन व्हावे यासाठी देखील प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन योग्य त्या प्रकारे हेल्पफुल ठरते. आणि जे काय इक्विपमेंट असतील प्रोडक्ट तयार करायचे असेल तर त्यासाठी मशिनरीची गरज असते, रॉ मटेरियलची गरज असते, इक्विपमेंटची गरज असते. मग ते जे काय इक्विपमेंट असतील जे मशीन्स असतील ते त्यांचं जे काय मेंटेनन्स असेल ओके टाईम टू टाईम तो मेंटेनन्स ठेवावा लागतो. मग तो मेंटेनन्समध्ये कोणत्याही प्रकारचे डिले होऊ नये किंवा ते अवॉइड केले जाऊ नये यासाठी हे प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी केली जाते जेणेकरून जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ह्युमन रिसोर्सचा त्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅक्सिमम यूज करून घेता आला पाहिजे. ओके त्यांचा जास्तीत जास्त यूज करून घेता आला पाहिजे यासाठी हे प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन अत्यंत इम्पॉर्टंट असते. आणि या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे त्यामधील फर्स्ट स्टेप कोणती आहे तर ॲनालायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीज. या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची सुरुवात ही कॉर्पोरेट लेवल आणि युनिट लेवल स्ट्रॅटर्जीची ॲनालिसिस करूनच केली जाते. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन. आता हे टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन म्हणजे नक्की काय तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये असे टेक्नॉलॉजी ओके इम्पॉर्टंट ठरते कारण की या मॉडर्न इरामध्ये अनेक टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. जी काही इन्फॉर्मेशन सिस्टम आहे त्यामध्ये देखील चेंजेस झालेला दिसून येतो. मग ही जी काही टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन आहे त्यामध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट असतात इन्क्लुडिंग ॲनालायझिंग रिक्वायरमेंट्स, इन्स्टॉलेशन, कॉन्फिगरेशन, कस्टमायझेशन, रनिंग, टेस्टिंग, सिस्टम इंटिग्रेशन. ओके जी काय टेक्नॉलॉजी आहे ती कशा प्रकारे इन्स्टॉल केली पाहिजे, त्यांचे कॉन्फिगरेशन कसे आहे, त्यांचे कस्टमायझेशन, ते रनिंग ओके त्या जी काही टेक्नॉलॉजी आहे ती कशी रनिंग करते, त्यानंतर त्यांचं टेस्टिंग, त्याचं जी काही सिस्टम्स आहे त्यांचं इंटिग्रेशन अशा अनेक गोष्टींचे इम्प्लिमेंटेशनमध्ये समावेश होत असतो. मग व्हाय इज टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेड. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ही जी काही टेक्नॉलॉजी का इम्प्लिमेंट केली जाते त्याचं रिझन काय. सो टेक्नॉलॉजी कॅन इन्क्रीज अ बिझनेस प्रॉफिट. ओके टेक्नॉलॉजी कॅन इन्क्रीज अ बिझनेस प्रॉफिट, प्रोडक्टिव्हिटी, वर्क कल्चर, एक्सटर्नल कम्युनिकेशन बिटवीन अन ऑर्गनायझेशन अँड इट्स क्लायंट्स, इंटरनल कम्युनिकेशन अमंग टीम मेंबर्स एक्सेट्रा. ओके आता ही जी काय टेक्नॉलॉजी आहे ओके ती ऑर्गनायझेशनमध्ये का इम्प्लिमेंट केली जाते तर जो बिझनेसचा प्रॉफिट आहे ओके जो बिझनेसला नफा मिळवून देतो तो नफा जास्तीत जास्त वाढावा यासाठी हे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणे आवश्यक आहे. त्यानंतर जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटी देखील इन्क्रीज करण्यासाठी ऑर्गनायझेशनमध्ये अनेक एम्प्लॉईज काम करत असतात ओके ते एम्प्लॉयर्स या दोघांमध्ये कम्युनिकेशन वाढवण्यासाठी. त्यानंतर जे काही कस्टमर्स असतील ओके त्या कस्टमर्सबरोबर देखील कम्युनिकेशन वाढवण्यासाठी या टेक्नॉलॉजीची हेल्प त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर आहे मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन. सो मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन मीन्स व्हॉट. मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ टेकिंग मार्केटिंग प्लॅन अँड असाइनिंग टीम मेंबर्स टू एक्झिक्यूट इट, setting deadlines to complete tasks and creating the collateral needed to achieve your marketing goals. आता मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन कशासाठी केली जाते तर जे काही प्रोडक्ट तयार केले आहे जे काही सर्व्हिसेस कस्टमर्सना प्रोव्हाइड करायचे आहे तर त्यांचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे, त्यांची पब्लिसिटी करणे आवश्यक आहे, त्यांची जाहिरात करणे आवश्यक आहे. मग हे कसे केले जाऊ शकते तर अनेक वेगवेगळ्या सोर्सेसचा या ठिकाणी वापर केला जातो आणि त्याच्यामधून हे मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन अत्यंत हेल्पफुल ठरते. मार्केटिंग इम्प्लिमेंटेशनमध्ये अनेक गोष्टी कडे लक्ष दिले जाते की जे काही प्रोडक्ट आहे त्यांची जास्तीत जास्त सेल्स व्हावी, त्यांची मार्केटमध्ये डिमांड वाढावी, जे काही कस्टमर्स आहे त्या कस्टमर्सपर्यंत जे काही प्रोडक्ट त्या ऑर्गनायझेशनने तयार केलं आहे त्यांची जी काही सर्व्हिस आहे ते त्यांना माहिती व्हावे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे यासाठी हे मार्केटिंग करावे लागते आणि या मार्केटिंग इम्प्लिमेंटेशनचं देखील त्या ठिकाणी मदत होत असते. त्यानंतर प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन, टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन आणि मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन यांच्याबरोबरच ह्युमन रिसोर्सचे इम्प्लिमेंटेशन देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे.
आता ह्युमन रिसोर्स इम्प्लिमेंटेशन म्हणजे नक्की काय, तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन इन अन ऑन गोईंग प्रोसेस इन्व्हॉल्विंग द डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज अँड प्रोसिजर दॅट लीड टू अ कॉम्प्रेन्सिव्ह ह्युमन रिसोर्सेस स्ट्रॅटजी. तुम्हाला तर माहिती आहे, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशन मेन असेट म्हणजे ह्युमन रिसोर्स. आता ते ह्युमन रिसोर्स योग्य त्या प्रकारे मिळवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी ओके त्याला ट्रेनिंग देणे, त्याला मोटिवेट करणे, त्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज, त्यानंतर प्रोसिजर ठरवणे आवश्यक असते. यासाठी हे ह्युमन रिसोर्स इम्प्लिमेंटेशन उपयुक्त आहे. ओके, अशा प्रकारे प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन, टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन, मार्केटिंग इम्प्लिमेंटेशन, ह्युमन रिसोर्स इम्प्लिमेंटेशन अशा अनेक इम्प्लिमेंटेशनचे या स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशनमध्ये रिक्वायर केलेल्या आहेत. अशी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे ॲनालायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटजीज. अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज इम्प्लिमेंट करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे आवश्यक असते आणि या सर्व गोष्टींसाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे खूप गरजेचे असते. त्यानंतर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे त्यामधील सेकंड स्टेप कोणती, ती म्हणजे डिमांड फोरकास्टिंग ऑफ द ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. ओके, सेकंड स्टेप्स इन प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इट इज डिमांड फोरकास्टिंग ऑफ द ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट. This is second steps in human resource planning process. It is always important, okay, it is always important these steps for planning of human resources. सध्याचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईची इन फ्युचरमधील जी काय त्यांची ॲबिलिटी आहे, त्यांची जी काही क्षमता आहे, त्यांचे नॉलेज, त्यांचे स्किल्स लक्षात घेऊन सध्याच्या जॉब डिझाईन आणि ॲनालिसिस संपूर्ण रिव्ह्यू या स्टेप्समध्ये घेतला जातो. ओके, the existing job design and analysis may thoroughly be reviewed, keeping in view the future capabilities, knowledge and skills of present employees. Further, the job should be redesigned and reanalyzed, keeping in with the organizational and unit-wise plans and programs, future work quantum, future activity or task analysis, future skills, values, knowledge and capabilities of present employees and prospective employees. The job generally should be designed and analyzed reflecting the future human resources and based on future organizational plans. Job analysis and forecast about the future components of human resources facilitate demand forecasting. One of the important aspects of demand forecasting is the forecasting of the quality of human resources. Quality means skills, knowledge, values, capabilities, etc. And in addition to quantity of human resources. Okay. सेकंड स्टेप कोणती, डिमांड फोरकास्टिंग ऑफ द ओव्हरऑल ह्युमन रिसोर्सेस रिक्वायरमेंट्स. जे काही सध्याचे एम्प्लॉईज आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्याचबरोबर इन फ्युचरमध्ये त्या एम्प्लॉईजची स्ट्रेंथ किती राहील, ते किती काम करू शकतील, त्याचबरोबर त्यांचे नॉलेज, त्यांचे स्किल्स हे लक्षात घेऊन सध्याचे जे काही जॉब डिझाईन आहे ओके त्यांचे ॲनालिसिस या सर्व गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी त्यांचा रिव्ह्यू घेता येतो आणि असे जॉब रिडिझाईन व त्यांचे रिॲनालिसिस करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये ऑर्गनायझेशनल व युनिट वाईज प्रोग्राम्स व त्यांचे जे काही प्लॅन्स, त्याचबरोबर त्यांचे इन फ्युचरमधील जे काही एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज किती काम करतील किंवा त्याने किती काम करावे व त्या कामाचं जे काही प्रमाण असेल, त्याचबरोबर त्यांचे जे काही फ्युचर ॲक्टिव्हिटी, त्यांचे टास्क ॲनालिसिस, फ्युचर स्किल्स, व्हॅल्यूज ऑफ प्रेझेंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईचे नॉलेज व त्यांची कॅपॅसिटी या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये करावा लागतो आणि यामुळेच जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ह्युमन रिसोर्सचं प्लॅनिंग योग्य त्या प्रकारे करण्यास मदत होत असते. लक्षात घेऊनच ओके अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊनच ते ठरवावे लागते. मग जॉब डिझाईन ठरवताना इन फ्युचरमधील जे काही ऑर्गनायझेशन जे काही प्लॅन्स आहेत ओके ते प्लॅन्स लक्षात घेऊनच तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स किती आवश्यक आहे फाइंड आउट करता येते. मग डिमांड फोरकास्टिंग करताना जे काही जॉब ॲनालिसिस व ह्युमन रिसोर्सचा इन फ्युचरमधील कंपोनंटची हेल्प या ठिकाणी होत असते. या डिमांड फोरकास्टिंगमधील
त्या ह्युमन रिसोर्सची क्वालिटी म्हणजे त्यांचे स्किल्स, त्यांची नॉलेज, व्हॅल्यूज, कॅपेबिलिटीज एक्सेट्रा अशा अनेक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स कडे लक्ष द्यावे लागते आणि या ह्युमन रिसोर्सचे डिमांड फोरकास्टिंग करताना अशा वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. मग अशा ह्युमन रिसोर्सची जी काही क्वांटिटी आहे, ओके, त्या क्वांटिटीसाठी त्यांचं डिमांड फोरकास्टिंग करण्यासाठी काही इम्पॉर्टंट मेथड्स यूज केले जातात. ओके, आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स किती लागणार आहे, ओके, इन फ्युचरमध्ये किंवा इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये किती आवश्यकता आहे, मग यांचे डिमांड फोरकास्टिंग करावे लागते. ओके, त्यांचा एक अंदाज घ्यावा लागतो की नक्की त्या ऑर्गनायझेशनची आवश्यकता किती आहे. मग असे डिमांड फोरकास्टिंग करण्यासाठी त्या एम्प्लॉयचे काही इम्पॉर्टंट मेथड्स आहेत. त्या मेथड्स कोणत्या, तर फर्स्ट आहे मॅनेजरल जजमेंट मेथड, देन स्टॅटिस्टिकल टेक्निक्स, देन वर्क स्टडी टेक्निक्स. तर अशा मेथड्स या ठिकाणी डिमांड फोरकास्टिंग करताना एम्प्लॉयचे मेथडचा यूज केला जातो. मग मॅनेजरल जजमेंट ही मेथड नक्की काय आहे, तर अंडर दिस मेथड मॅनेजर्स डिसाइड द नंबर ऑफ एम्प्लॉईज रिक्वायर्ड फॉर फ्युचर ऑपरेशन्स बेस्ड ऑन देअर पास्ट एक्सपिरियन्स. ओके, फर्स्ट मेथड इज मॅनेजरल जजमेंट. ओके, मॅनेजरल जजमेंट या मेथडचा यूज एम्प्लॉईज किंवा ह्युमन रिसोर्स डिमांड फोरकास्टिंग करण्यासाठी केला जातो. या मेथडद्वारे जे काही मॅनेजर आहे ते मॅनेजर इन फ्युचरसाठी भविष्यातील जे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जाणार आहे, जे काही कामकाज केले जाणार आहे, मग ते कामकाज करण्यासाठी आवश्यक असलेले जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईची संख्या किंवा नंबर ऑफ एम्प्लॉईज पास्ट एक्सपिरियन्सवरून ते ठरविले जातात की एखादी ॲक्टिव्हिटी आहे ते ॲक्टिव्हिटी किंवा जे काही प्रोडक्शन केले जाते ते करण्यासाठी त्या ठिकाणी एम्प्लॉयची आवश्यकता किती होती आणि इन फ्युचरमध्ये जर ते आपल्याला जास्त करायचे असेल, त्याच्यामध्ये वाढवायचे असेल तर किती ह्युमन रिसोर्स लागणार आहे, या सर्वांचा अंदाज घेण्यासाठी पास्ट एक्सपिरियन्स त्या ठिकाणी पाहिला जातो आणि त्या पास्ट एक्सपिरियन्सच्या हेल्पच्या आधारेच या ठिकाणी त्या एम्प्लॉयची संख्या फाइंड आउट केली जाते आणि त्यांचं योग्य त्या प्रकारे डिमांड फोरकास्टिंग करण्यासाठी या मॅनेजर जजमेंट मेथडचा यूज केला जातो. त्यानंतर एम्प्लॉईज डिमांड फोरकास्टिंगमधील सेकंड मेथड म्हणजे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स मेथड. what is meant by statistical techniques method? So statistical techniques include ratio trend analysis and econometric models. Okay, हे डिमांड फोरकास्टिंग मधील सेकंड मेथड आहे. या स्टॅटिस्टिकल टेक्निक्स मध्ये रेशिओ ट्रेंड ॲनालिसिस व इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स या यूज केले जातात. आता रेशिओ ट्रेंड ॲनालिसिस म्हणजे नक्की काय, तर अंडर रेशिओ ट्रेंड ॲनालिसिस रेशिओज आर कॅल्क्युलेटेड फ्रॉम द पास्ट डेटा अँड दिस रेशिओज आर यूज्ड फॉर द एस्टिमेशन ऑफ द फ्युचर ह्युमन रिसोर्सेस requirements. Okay, under ratio trend analysis ratios are calculated from the past data and these ratios are used the estimation of the future human resources requirement. तर ही डिमांड फोरकास्टिंगमधील सेकंड मेथड आहे ज्याचा वापर एम्प्लॉईजचे डिमांड फोरकास्टिंग करण्यासाठी केला जातो की इन फ्युचरमध्ये आणि इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये एम्प्लॉईची आवश्यकता किती आहे त्यांचा अंदाज घेण्यासाठी, त्यांचा अंदाज योग्य तो अंदाज लावण्यासाठी अशा वेगवेगळ्या मेथड्स या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये वापर केला जातो. मग यामध्ये रेशिओ ट्रेड ॲनालिसिस व इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स यांचा यूज केला जातो. मग रेशिओ ट्रेड ॲनालिसिस म्हणजे काय, तर यामध्ये जो काय एम्प्लॉय त्या एम्प्लॉयचा जो पास्ट डेटा असेल, ओके, त्या पास्ट डेटावरून रेशिओ कॅल्क्युलेट केले जातात आणि या रेशिओचा वापर करून इन फ्युचरमध्ये, ओके, भविष्यामध्ये ह्युमन रिसोर्सची नक्की गरज किती आहे त्यांचा अंदाज या ठिकाणी लावला जातो आणि तो अंदाज घेण्यासाठी या ठिकाणी या रेशिओ ट्रेंड ॲनालिसिसचा यूज केला जातो. त्यानंतर स्टॅटिस्टिकल टेक्निक्समधील सेकंड मेथड म्हणजे इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स. तर इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स म्हणजे काय, तर इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स फॉर HRP आर बिल्ट अप बाय ॲनालायझिंग द पास्ट स्टॅटिस्टिकल डेटा अँड बाय ब्रिंगिंग द रिलेशनशिप अमंग व्हेरिएबल्स. ओके, econometric models for HRP are built up by analyzing the past statistical data and by bringing the relationship among variables. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करण्यासाठी इकॉनॉमेट्रिक मॉडेलचा यूज देखील केला जातो. यामध्ये
मागील म्हणजे पास्टमधील जो काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस केली जाते व त्यानंतर त्यांचे जे काही व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबल्समधील योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप या ठिकाणी तयार केले जाते आणि नंतर मग त्यामधून डिमांड फॉरकास्टिंग करण्यास मदत होते. त्यानंतर डिमांड फॉरकास्टिंगमधील थर्ड मेथड म्हणजे वर्क स्टडी टेक्निक्स. अंडर दिस मेथड total production and activities in terms of clear units are estimated in a year and then man hours required to produce each unit is calculated. Later the required number of employees calculated. आता हे वर्क स्टडी टेक्निक्सचा नक्की वापर कसा केला जातो एम्प्लॉईचं डिमांड फॉरकास्टिंग करण्यासाठी. तर या मेथडमध्ये एका वर्षामध्ये जे काही युनिट्स तयार केले जातात त्या युनिटच्या दृष्टीने एकूण प्रोडक्शन किंवा टोटल प्रोडक्शन आणि जे काही ॲक्टिव्हिटीज किती झाली आहे याचा अंदाज लावला जातो. म्हणजे जो काय एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजने किती काम केलं आहे, त्याने किती प्रोडक्शन केले आहे, त्याने किती ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत यांचा एका वर्षामध्ये त्याने जे काही काम केले असेल त्यांचा या ठिकाणी काय केला जातो अंदाज लावला जातो. मग प्रत्येक युनिट्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले जे काही मॅन आवर्स आहेत त्याने किती तास काम केले त्यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी केली जाते व त्यानंतर एम्प्लॉईची आवश्यक संख्या मोजली जाते की एक एम्प्लॉई आहे तो किती प्रोडक्ट तयार करू शकतो, तो किती ॲक्टिव्हिटी करू शकतो, त्याने एका वर्षामध्ये किती ॲक्टिव्हिटीज केल्या आहे, त्याने किती प्रोडक्ट तयार केला आहे आणि त्यानुसार इन फ्युचरमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये किती एम्प्लॉईची आवश्यकता आहे त्यांचे फोरकास्टिंग करण्यासाठी, त्यांचा अंदाज लावण्यासाठी अशा वेगवेगळ्या मेथड्सचा वापर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये केला जातो आणि त्याच्यावरून ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करता येते. त्यानंतर प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग यामधील जे काही थर्ड स्टेप आहे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमधील जी प्रोसेस आहे त्यामध्ये थर्ड स्टेप म्हणजे सप्लाय फॉरकास्टिंग. आपण फर्स्ट मेथड कोणती पाहिली तर ती ॲनालायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीज. त्यानंतर सेकंड मेथड डिमांड फॉरकास्टिंग ऑफ द ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. देन थर्ड स्टेप आहे सप्लाय फॉरकास्टिंग. The first step of forecasting the future supply of human resources is to be obtain the data and information about the present human resources inventory. The first step of forecasting the future supply of human resources is to obtain the data and information about the present human resources inventory. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील ही थर्ड स्टेप आहे. ज्याप्रमाणे ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंटची डिमांड फॉरकास्टिंग इम्पॉर्टंट असते त्याचप्रमाणे एम्प्लॉईची सप्लाय फॉरकास्टिंग देखील खूप इम्पॉर्टंट असते. ह्युमन रिसोर्सचा इन फ्युचरसाठी सप्लाय फॉरकास्टिंग म्हणजे पुरवठ्याचा अंदाज लावण्यासाठी ही पहिली स्टेप म्हणजे सध्याच्या ह्युमन रिसोर्सची जो काही डेटा असेल, जे काही इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी कलेक्ट करणे. अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी, जॉब फॅमिली इन्व्हेंटरी अँड एज इन्व्हेंटरी यांचा वापर केला जातो. आता एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी म्हणजे नक्की काय तर एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी मीन्स द डेटा रिलेटिंग टू प्रेझेंट ह्युमन रिसोर्सेस इन्व्हेंटरी इन टर्म्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस कंपोनंट्स, नंबर, डेजिग्नेशन वाइज and department wise should be obtained. Principal dimensions of human resource inventory are head counts regarding total, department wise, sex wise, designation wise, skill wise, payroll wise, etc. एक्झिस्टिंग इन्व्हेंटरीमध्ये प्रेझेंट ह्युमन रिसोर्सची जी काही डेटा आहे तो या ठिकाणी डेटा कलेक्ट केला जातो आणि यामध्ये डिपार्टमेंट वाईज ऑर्गनायझेशनमध्ये अनेक डिपार्टमेंट असतात. मग त्या डिपार्टमेंट वाईज व त्यांच्या डेजिग्नेशन वाईज, त्यानंतर त्यांचे कंपोनंट्स, त्यांचे नंबर्स याबद्दल ऑल डेटा या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि त्यानंतर काय केलं जातो, जो काही एम्प्लॉईज आहे, जो ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा सप्लाय फोरकास्टिंग करण्यास मदत होते. त्यानंतर जॉब फॅमिली इन्व्हेंटरी. Job family inventory, it includes number and category of employees of each job family. That is, all jobs related to the same category like clerks, cashiers, typists, stenos, etc. Each sub-job family, that is, all jobs having common job characteristics, skills, qualification, similar operations like production engineer and maintenance engineer, and broad job family like जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोडक्शन, एक्सेट्रा. यामध्ये या जॉब फॅमिली इन्व्हेंटरीमध्ये
प्रत्येक एम्प्लॉईची व त्यांच्या जे काही जॉब्स फॅमिली आहे ते जॉब्स फॅमिली इन्क्लूड्स असते. यामध्ये त्यांची क्लर्क्स, कॅशियर्स, टायपिस्ट, स्टेनोज एक्सेट्रा कॅटेगरीज रिलेटेड जॉब समाविष्ट असतात. ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये क्लर्क्स काम करतात, कॅशियर असतो, टायपिस्ट असतात, स्टेनोज असतात. मग अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजचे रिलेटेड जे काही जॉब्स असतात ते या ठिकाणी या जॉब फॅमिली इन्व्हेंटरीमध्ये इन्क्लूड असतात. मग कॉमन जॉब कॅरेक्टरिस्टिक्समध्ये स्किल्स, त्यांचे क्वालिफिकेशन, त्याचबरोबर त्यांचे जे काही सिमिलर ऑपरेशन्स असतील लाईक प्रोडक्शन इंजिनियर अँड मेंटेनन्स इंजिनियर किंवा ब्रॉड फॅमिलीज लाईक जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोडक्शन, अशा अनेक गोष्टी या जॉब फॅमिली इन्व्हेंटरीमध्ये इन्क्लूड असतात. आणि ज्यांचा वापर या सर्वांचा वापर कशासाठी केला जातो तर जे काही एम्प्लॉईज आहे, जो काही ह्युमन रिसोर्स त्यांचे इन फ्युचरमध्ये साठी सप्लाय फोरकास्टिंग म्हणजे त्यांचा अंदाज लावण्यासाठी तो काय पुरवठा होणार आहे, तो पुरवठा होऊ शकतो की नाही, त्यांचा योग्य त्या प्रकारे अंदाज लावण्यासाठी अशा वेगवेगळ्या इन्व्हेंटरीचा वापर या सप्लाय फॉरकास्टिंगमध्ये केला जातो. त्यानंतर आहे एज इन्व्हेंटरी. Age inventory, it includes age-wise number and category of employees. It indicates age-wise imbalances in present inventory which can be correlated in future selections and promotions. तर एज इन्व्हेंटरी यामध्ये एम्प्लॉईची कॅटेगरी ही एज-वाईज समाविष्ट असते. हे प्रेझेंट इन्व्हेंटरीमध्ये एज-वाईज असमतोल इंडिकेट करतो, जे फ्युचर सिलेक्शन्स व प्रोमोशन यांमधील कोरिलेशन या ठिकाणी दर्शवित असतो. तर अशा प्रकारे ही थर्ड स्टेप आहे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमधील प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील, ते म्हणजे सप्लाय फोरकास्टिंग. हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण की फ्युचरमध्ये जो आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स आहे त्याचा सप्लाय कसा होऊ शकतो, त्यांचा अंदाज लावणे आवश्यक आहे. मग तो अंदाज लावण्यासाठी अशा वेगवेगळ्या इन्व्हेंटरीजचा एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी, जॉब फॅमिली इन्व्हेंटरी, एज इन्व्हेंटरी यांचा या ठिकाणी वापर केला जातो. ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट ज्याप्रमाणे ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंटचे डिमांड फॉरकास्टिंग इम्पॉर्टंट असते, त्याचप्रमाणे सप्लाय फॉरकास्टिंग देखील खूप इम्पॉर्टंट असते. कारण की ह्युमन रिसोर्सचा इन फ्युचरसाठी सप्लाय फॉरकास्टिंग म्हणजे त्यांचा पुरवठ्याचा अंदाज लावण्यासाठी याचे या ठिकाणी मदत होत असते. त्यानंतर प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमधील 4th नंबरची स्टेप म्हणजे इस्टिमेटिंग द नेट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट. Estimating the net human resource requirements. Net human resources requirements in terms of number and components are to be determined in relation to the overall human resources requirements for a future date and supply forecast for that date. The net human resource requirements in terms of number and components are to be determined in relation to the overall human resources requirements for a future date and supply forecast for that date. The difference between overall human requirements and future supply of human resources is to be found out, and the difference is the net human resource requirements. तर प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमधील 4थी स्टेप कोणती आहे, ती म्हणजे एस्टिमेटिंग द नेट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट. दिस इज ऑलवेज इम्पॉर्टंट स्टेप्स इन ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग प्रोसेस. ह्युमन रिसोर्सची आवश्यकता ही इन फ्युचर डेटसाठी किंवा टोटल ह्युमन रिसोर्सची आवश्यकता किंवा त्यांच्या मागण्याचा अंदाज आणि त्या डेटसाठी सप्लाय फोरकास्टिंगची आवश्यकता निश्चित केली जाते. फ्युचरमधील ह्युमन रिसोर्सची डिमांड व त्यांचा सप्लाय निश्चित करण्यासाठी भविष्यामध्ये जो काही आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स आहे तो मिळविण्यासाठी त्यांचे हे डिमांड फोरकास्टिंग, त्यांचे सप्लाय फोरकास्टिंग करणे आवश्यक असते. आणि ह्युमन रिसोर्सचे डिमांड व त्यांचे सप्लाय हे डिटरमाइन करण्यासाठी, ते निश्चित करण्यासाठी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील ही स्टेप्स खूप हेल्पफुल ठरते. ती म्हणजे एस्टिमेटिंग द नेट ह्युमन रिसोर्सेस रिक्वायरमेंट्स. फर्स्टली यामध्ये ओव्हरऑल ह्युमन रिसोर्सची रिक्वायरमेंट व ह्युमन रिसोर्सचे इन फ्युचरमधील सप्लाय या दोघांमधील डिफरन्स शोधला जातो. त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सची रिक्वायरमेंट किती आहे, म्हणजे किती त्या ऑर्गनायझेशनसाठी एम्प्लॉयची गरज आहे, त्यांची आवश्यकता किती आहे, आणि फ्युचरमध्ये त्यांचा सप्लाय कसा होऊ शकतो, या दोघांमधील डिफरन्स या ठिकाणी शोधला जातो, तो फाइंड आउट केला जातो. आणि या दोघांमध्ये जो डिफरन्स असतो तो म्हणजे नेट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स होय. तर अशा प्रकारे
प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमधील ज्या काय 4 स्टेप्स आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. त्या ॲनलायझिंग द कॉर्पोरेट अँड युनिट लेवल स्ट्रॅटर्जीज, त्यानंतर डिमांड फॉरकास्टिंग ऑफ द ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट, देन सप्लाय फॉरकास्ट अँड इस्टिमेटिंग द नेट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. अशा 4 स्टेप्स आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस केल्या आहेत की नक्की या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील ह्या स्टेप्सचा वापर त्या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करताना कशाप्रकारे केली जाते, ते कशाप्रकारे हेल्पफुल ठरते. त्यानंतरचे उर्वरित राहिलेल्या जे रिमेनिंग स्टेप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण 5 नंबरची स्टेप डिस्कस करणार आहोत, ती म्हणजे ॲक्शन प्लॅन फॉर रिडिप्लॉयमेंट, रिडंडन्सी, रिट्रेंचमेंट. त्यानंतर फोरकास्ट फ्युचर सप्लाय फ्रॉम ऑल द सोर्सेस, ॲक्शन प्लॅन फॉर आउटसोर्सिंग, रिक्रुटमेंट एक्सेट्रा अँड मॉडिफाय द ऑर्गनायझेशनल प्लॅन अँड स्ट्रॅटर्जी. अशा रिमेनिंग 4 स्टेप्स या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या प्रोसेसमधील आपण डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.